नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आणि मी आज आली आहे गगनगिरी महाराज मठामध्ये, जे खोपोलीमध्ये आहे. आम्ही लोणावळ्यावरून आज निघालो मगाशी आणि हे ऑन दी वे असल्यामुळे मग आम्ही म्हटलं की मठामध्ये जायचं. आणि आज तसं ओकेजन पण आहे. तर ह्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही एकविरा आईच्या दर्शनाचा. आणि आज बनूचा बर्थडे आहे आणि बर्थडे बॉयला मी दाखवते थोड्या वेळातच. आज त्याचा बर्थडे आहे, त्यामुळे मी काल त्याला एकविरा आईच्या दर्शनाला घेऊन गेले होते आणि आज मग इथे हे ऑन दी वे असल्यामुळे मठामध्ये मी त्याला घेऊन आलेले आहे आणि दाखवते की बर्थडे बॉयला मी दाखवते आहे. आणि छान वातावरण आहे इकडे मठामध्ये. थोडंसं मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते आहे. पहिले बर्थडे बॉयला भेटा. हा बघा आमचा बर्थडे बॉय से हॅलो कर. हॅलो, नीट उभा राहा, इकडे ये. हे बघ, हां हे बघ, हॅलो कर. हॅलो. आणि काय आहे बघू आशूचं, काय आहे? बर्थडे बॉय बघा आमच्या. बघ इकडे बघ, हॅपी बर्थडे. आपण कुठे आलो आहे? तिकडे बघ ना, कॅमेरामध्ये बघ ना. आपण कुठे आलो आहे? पाणी बघायला. अरे मंदिरात आलो ना आपण, काल पण गेलेलो ना मंदिरात. बरं, आणि आता आपण कुठे जाणार आहे? आता आई बाबांना भेटायला. आता आम्ही इथून मठामधून थोडा वेळ थांबू आणि निघू इथून मठातून. आणि पुढे आम्हाला आता आई पप्पा आणि प्राजू वगैरे भेटणार आहेत. तर याचं बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे छोटंसं. तर आता इथून आम्ही निघू. दर्शन वगैरे आमचं घेऊ. आता आम्ही इथे दर्शन वगैरे घेऊन आणि निघू आम्ही आता इकडून. आणि मंदिराचा परिसर थोडाफार दाखवते मी तुम्हाला कसा आहे ते. व्हिडिओ पुढे बघत राहा. चला तर आपण सुरुवातीपासूनच बघूया. असा काहीसा मठाचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आधी चप्पल वगैरे ठेवायची सोय आहे आणि पाय वगैरे धुवूनच मग आतमध्ये प्रवेश करावा लागतो. तशी सोय त्यांनी तिथे केलेली आहे पाय वगैरे धुवायची. आणि सगळ्यात आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तर हा प्रार्थना हॉल लागतो आणि तिथे महाराजांचा फोटो वगैरे आहे आणि तिथलं दर्शन घेऊनच मग पुढे जावं लागतं. आणि थोडं पुढे गेल्यानंतर इथे गणपतीचं मंदिर वगैरे आहे. मग तिकडे सगळ्याच देवांच्या मूर्ती आहेत. शंकराची पिंडी वगैरे पण आहे तिकडे. या खोपोलीच्या मठामध्ये गगनगिरी महाराजांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं आणि 2008 साली त्यांनी इथेच या मठामध्ये समाधी घेतली होती. तसेच त्यांचे अजून 2ही मठ आहेत, म्हणजे गगनबावडा आणि चिंचवड इथे पण त्यांचं मठ आहे. बट इथे जास्त वेळ ते होते. आणि आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही की किती छान आणि निसर्गरम्य आहे. इथे गेल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते, एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव आहे. नक्कीच भेट द्या तुम्ही खोपोलीला गेलात तर. ही पाताळगंगा नदी आहे आणि ती अगदी मठाच्या मधूनच वाहते. आणि खरं तर मठाची शोभा या नदीमुळे आणखीन वाढते. किती निसर्गरम्य वाटतं वातावरण बघा ना. आणि पावसाळ्यात खरं तर इथे खूप गर्दी असते, कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला पाणी कमी दिसतं आहे नदीला. पण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा ही नदी अगदी तुडुंब भरून वाहते आणि त्यावेळी खरं तर लोक खूप दर्शनासाठी येतात. त्यावेळी वेगळंच एक वातावरण असतं. या नदीच्या बाजूलाच पुन्हा इथे गगनगिरी महाराजांची मूर्तीसुद्धा आहे. तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आम्ही फार काही इथे थांबलो नाही जास्त वेळ, कारण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे. पण या पुढेही इथे खूप काही बघण्यासारखं आहे. तेवढं आम्ही एक्सप्लोअर केलं नाही, त्यामुळे मी मला ते दाखवू शकत नाही व्हिडिओमध्ये, कारण आम्हाला पुढे बनूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचं होतं. म्हणून इतकंच जे होतं महत्त्वाचं तेवढंच आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. खरं तर इथून पाय निघत नव्हता, कारण इतकं निसर्गरम्य वातावरण होतं ना. पण वेळेअभावी आम्हाला निघावं लागलं. आणि पण तुम्ही जेव्हा इथे याल ना तेव्हा बाकीच्या गोष्टीसुद्धा एक्सप्लोअर करा, कारण खूप छान वातावरणामध्ये आहे हा मठ. आणि मी जेव्हा नेक्स्ट टाईम कधी जाईन तेव्हा पुढच्या गोष्टी मी एक्सप्लोअर करेन. छान वाटतं, एक मन प्रसन्न होऊन जातं इथे बसल्यानंतर.
लाजते तो. अरे लाजतो काय. घेऊन टाका मी लगेच केक घेऊन बसतो. एरो लिहिला हाय हाय कर हाय कर हॅपी बर्थडे म्हणतात. थँक्यू मन. मी पकडते नाच. कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे? कोणाचा आहे? कोणाचा बर्थडे आहे? हा रिदाचा नाही. कोणाचा? रिदमचा. दादाचा. कोणाचा? दादू. दादूचा. माझं नाव काय? पुढचं पुढचं काय? ते कशाला ओढायला पाहिजे? पुढचं नाव काय आहे माझं? प्रिया. पुढे पुढचं काय? कोण हे किती क्यूट आहे. केस बघ ना. आणि केस कशी मागे घ्यायचं? केस केस बापरे. परत कर बघू जरा मी किती क्यूट आहे. स्माइल कर. स्माइल कर. अजून काय? कोण आहे तिथे? कोण दिसतंय? अयो यो 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 अयो यो 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 यो. बघू बघू इथे बघू. बापरे. आणि केस केस मागे. अरे अरे पाचशे ना. ताई ये ना. नाही कम कम खाली उतर. अरे थांब अजून खाली ठेवू घातली. थांब रिदा थांब थांब. ताई 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 आहे का बाजूमध्ये? ताई ये ना आतमध्ये तू पण. हां आई तू पण इकडून जा. बाबा तुम्ही जावा त्या साईडला. बाबा आतमध्ये सर का? आप थोड़ा आप आगे. तिला हातात घे. तिला हातामध्ये घेऊन तू आतमध्ये सर सगळे. थांब थांब या बाप्पा.
चला थोडा एक डीजे नको खाऊ ॲक्च्युली थोडं 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 एकदम थोडं इकडं बघ ते खा ना ना. थांब जरा, हे नाही दिलं ओपन करू दे. दादा कोणी दिलं आत्तू नाही. तू बाबांकडे जा. घरी जाऊन खोलायचं ना काहीचं खोलायचं आहे काही घरी जाऊन खोलू दे ना दोघं ती पण तिला बघ किती घाई खाली घे तिथे दीदी. आणि इथे कचरा होणार सगळा. चिमणी चाललं मी पण करू आपण मी पण करू आपण. तिला माहिती आहे पण तुझी घरी आवडली ती तिची आहे बाबा. तिने तिला गिफ्ट दिली आहे. तिची पण आहे ना. हा मग तिने तुला गिफ्ट दिली आहे ना. मग ती दाखवते काय दिली ते. कोणी दिली रिदाने दिली. कोणी दिली आवडली तुला काय कसला बाय बघू. असं बोलते ते किती क्यूट आहे आवडली तिला. थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू. आता भाषा तर आपण संध्याकाळी करूया असेंबल. आता नको. कळलं. चला तर अशा तऱ्हेने बनूचं छोटंसं एक बड्डे सेलिब्रेशन झालं आणि बनू आता 3 वर्षाचा झाला. 3 वर्ष कंप्लीट झाली त्याला. आणि यावेळी आम्ही बड्डेला मुलांना वगैरे बोलवण्याचा घाट घातलाच नाही. आम्ही स्वतःच 2-3 दिवसासाठी बाहेर गेलो होतो. या आधीचा व्हिडिओ ही एकविरा आईच्या दर्शनाचा व्हिडिओ बघा तुम्हाला, कारण आम्ही त्याच्या बड्डेसाठी म्हणूनच तो प्लॅन केला होता. आणि त्याच्या बड्डेला एकवीर आईचं दर्शन आणि गगनगिरी महाराजांचं दर्शन झालं. हेच खूप मोठं आहे बड्डेच्या निमित्ताने. आणि घरी जाता जाता हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं आमच्या फॅमिलीसोबत. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं बड्डे सेलिब्रेशन ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि चला तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.